भगवते वासुदेवाय. अध्याय 3. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. श्लोक 1 आणि 2. अर्जुन उवाच. ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन, तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटत आहे, तर असे भयंकर कर्म करण्यास तुम्ही मला का प्रवृत्त करत आहात? तुम्ही गोंधळून टाकणारे भाषण करून माझ्या बुद्धीला संभ्रमित करत आहात. आता मला अशी एकच गोष्ट सांगा ज्यामुळे माझे कल्याण होईल. भावार्थ. ज्ञान मिळवणे ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात माहिती असणे हे केव्हाही चांगलेच. 2 अध्यायात सांख्य योगाची महती ऐकल्यामुळे अर्जुनाच्या मनातही संभ्रम निर्माण झाला की नक्की चांगले काय, कर्म की ज्ञान? ज्ञान चांगले असेल तर ते मिळवायचे सोडून कर्म का करायचे? आत्मा अमर आहे, सुख दुःख समान मानायचे, बुद्धी स्थिर करायची, मुख्य म्हणजे अपेक्षा करायची नाही. मग राज्य नको, युद्ध नको, स्वकीयांना मारायचे धर्मसंकट नको. आपण आपलं स्थितप्रज्ञ होऊ, भगवंताचे लाडके भक्त होऊ, ते अधिक उत्तम. तितक्यात त्याला आठवलं की भगवंतांनी सुरुवातीला सांगितलं की दुबळ्यासारखे वागू नकोस, युद्ध कर. काय हे परस्पर विरोधी सांगणे? आता नक्की काय करावं हे त्याला कळेना. आपलंही कधीतरी असंच होतं की नक्की काय करावं ह्याचा निर्णय घेता येत नाही. भगवंतांनी कर्म म्हणजे काय, ते कसे आणि का करायचे, संचित क्रियामाण म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, ह्याचे सुरेख विवरण 3 अध्यायात सांगितले आहे. नुसते ज्ञान मिळवून उपयोग नाही, ते वापरातही आणायला हवे. आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार असतो, दुसऱ्याला दोष देऊ नये. अध्यात्म म्हणजे कर्तव्य टाळायची पळवाट नाही. संन्यास म्हणजे संसार सोडून पळ काढणे नाही. भजन पूजन, कीर्तन प्रवचन, पोथ्या पुराणे, तीर्थयात्रा हे चांगले असले तरी त्यालाच वाहून घेणे म्हणजे आयुष्य नव्हे. संसारात राहूनही देवाला आपण प्रिय होऊ शकतो, हे सारे या अध्यायात जाणून घेऊ. याचा निरतिशय उपयोग आपल्याला होईल याची खात्री आहे. श्लोक 3, 4 आणि 5. श्री भगवानुवाच. लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते, न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत्, कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. शब्दार्थ. या जगात ज्ञानयोग आणि कर्मयोग अशा 2 प्रकारच्या निष्ठा आहेत. कर्माचा त्याग करून योगनिष्ठा साध्य होत नाही. कोणताही मनुष्य काहीही कर्म न करता राहू शकत नाही. भावार्थ. अनघ म्हणजे निष्पाप. अर्जुनाला कृष्णाने अनघ म्हटले आहे. ज्याच्या मनात कोणतेही कपट नाही असा माणूस म्हणजे अनघ. जशी लहान मुले निष्पाप असतात, मनात जे आले ते बोलतात, फायदा बघून बोलत वागत नाहीत. निष्ठा म्हणजे भक्ती. कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग हे भक्तीचे 2 प्रकार आहेत. ज्ञानयोग म्हणजे कर्ता करविता परमेश्वर आहे असे मानणे आणि प्रत्येक गोष्ट त्याला साक्षी ठेवून करणे. ज्ञानयोगी कर्तेपण स्वतःकडे घेत नाही. आपण निमित्त मात्र आहोत हे जाणतो. ज्ञानयोगाचे 2 अध्यायात विस्ताराने वर्णन आपण वाचले आहे. कर्मयोग म्हणजे काय हे 3 अध्यायात सांगितले आहे. कर्मयोग समजला की आपण जीवनाकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलतो. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करणे सोपे जाते. कर्मयोग म्हणजे फळाची आशा न ठेवता आपले कर्तव्य करत राहणे. कर्मयोगी आपल्या कामाचा जो मोबदला असेल
त्यात संतुष्ट असतो. संन्यास म्हणजे संसाराचा त्याग करणे गीतेत अपेक्षित नाही. संन्यस्त राहणे म्हणजे अलिप्त राहणे, न गुंतता आपले कर्म करणे, कोणत्याही भावनेत वाहून न जाणे. निष्कर्म म्हणजे निष्क्रियता नाही. किंबहुना जर काम अपेक्षित असताना ते केले नाही तर त्या न केलेल्या कामाचे फळ मात्र भोगावे लागते. त्यामुळे काम टाळणे समर्थनीय नाही. समजा एखादा माणूस बुडत असेल आणि आपल्याला पोहता येत असूनही त्याला वाचवले नाही, तर मग आपल्याला त्याचे फळ भोगावे लागणार. एकही कर्म न करता माणूस राहू शकत नाही. 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये असल्यामुळे कळत नकळत मनुष्य त्याचा वापर करतोच. बघणे, चालणे, ऐकणे, बोलणे या क्रिया कराव्याच लागतात. निष्कर्म म्हणजे काहीच काम न करणे असे नाही, तर आपले काम असे करणे की ते अकर्म बनेल. अकर्म म्हणजे कर्म असे करावे की त्यामुळे त्याचे फळ संचितात जमा होणार नाही. आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपल्याला मिळतेच. कर्मफळ 3 प्रकारचे असते: क्रियामाण, प्रारब्ध आणि संचित. क्रियामाण म्हणजे आपण केलेल्या कर्माचे परिणाम लगेच भोगावे लागतात. उदाहरणार्थ, आपण अभ्यास केला की आपल्याला विषय नीट समजतो, पेपर नीट सोडवता येतो. संचित म्हणजे जे कर्मफळ जमा होत राहते त्याचा साठा होतो, त्याचे फळ लगेच भोगावे लागत नाही. उदाहरणार्थ, आपण जसे शिकू तसे आपले भविष्य ठरते, म्हणजे नोकरी, पगार इत्यादी. प्रारब्ध म्हणजे संचिताचा असा भाग जो आपल्याला या जन्मी भोगावा लागतो. पाप आणि पुण्याचा परिणाम वेगळा भोगावा लागतो, त्याची वजाबाकी केली जात नाही. उदाहरणार्थ, परीक्षेत आपल्याला गुण मिळतात. आपण अभ्यास केला तरी तो कसा केला, किती केला यावर परिणाम अवलंबून आहे. कर्मफळाविषयी जाणून घ्यायला आज सुरुवात झाली. हळूहळू आपल्या बऱ्याच प्रश्नांची उकल होईल. सारखाच अभ्यास केला तरी 2 जणांना गुण समान का मिळत नाहीत? किंबहुना एखाद्याने कमी अभ्यास केला तरी त्याला जास्त गुण कसे मिळतात हे आपल्याला कळेल. ही तर सुरुवात आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.